मंडळी समीक्षा सकाळी सकाळी काय करते आज? काय गे समीक्षा? चटणीची तयारी. अच्छा, खोबरं चटणी आहे काहीतरी त्याबरोबर असणार स्पेशल आज. पाणी तापतंय, मुलं झोपलेत आमची आणि ते पाणी तापतंय. कढीपत्ता, जिरा, जिरं मोहरीची फोडणी दिली आहे आणि आता हे वाटप, खोबरं मिरची वाटप फोडणी करून घेईल, शिजवून घेईल. हे बघा, ह्यात समीक्षाने शेंगदाणे आणि फुटाण डाळ टाकलेली आहे. त्यासोबत चवीपुरतं मीठ देखील ती ॲड करणार आहे. तडका, आयुष्यात तडका पाहिजेच, फोडणी पाहिजेच. या मंडळी आपले मेंदूवडे तयार आहेत. मस्तपैकी मगाशी चटणी तयार केलेली समीक्षाने. हे पीठ रात्रीच तयार करून ठेवलं होतं आणि आता या मस्तपैकी मेंदूवडे चटणी घरच्या घरी आपलं छान. मला तर घरचेच समीक्षाच्या हाताचेच मेंदूवडे आवडतात आणि मस्त असतात, एकदम सॉफ्ट असतात, बरं वाटतं खायला ना. त्या मंडळी दहीवडा खायला आता बाहेरनं आलो. जरा काम आपलं होतं जरा कमिटीचं, ते जरा केलं आणि इथं आलो आहे. अजून ते काम चालू आहे. समीक्षाचा जरा ओरडा खाल्ला आणि आता जरा दहीवडा, सकाळी मेंदूवडे बनवले, त्यातले थोडेसे दहीवडे बनवले. चला या सगळ्याच्या रेसिपी काही ना काहीतरी दाखवू आपण तुम्हाला. मेंदूवड्याची तर रेसिपी आहे मला वाटतं आपल्या चॅनलवर, पण तुम्हाला दहीवड्याची दाखवेन एकदा. शुभ दुपार मंडळी, शुभ दुपार. मी स्वप्नील कातडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. आता कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी सकाळचं आपण बघितलं, तुम्ही समीक्षा चटणी वाटत होती, त्याच्यानंतर मेंदूवडे खाल्ले, त्यानंतर दहीवडा खाल्ला आणि बाहेर गेलो होतो. त्याच्यामुळे काय सकाळी प्रॉपर अशी व्हिडिओला सुरुवात करायला नाही भेटली. त्याच्यामुळे आत्ता बसलो व्हिडिओ शूट करायला आणि व्हिडिओ शूट करायला आपलं चालू आहे. आता जेवायला बसलो. आता ॲक्च्युली आज भरपूर उशीर झाला, माझ्यामुळेच उशीर झाला. आता वाजलेत 3:45. तर तुमचाच तरी मंडळी जेवूया आणि नंतर बोलतो तुमच्याशी. आज बघा आपल्याकडे जेवणात आहे, तुम्ही बघूनच ओळखला असाल. आज इकडे मस्तपैकी आळणी मटण आहे, आळणी रस्सा सूप आपण म्हणतो त्याला, ते आहे. इथे बकऱ्याचं मटण आहे, आज चिकन नाही आणलं. आणि आज मंडळी आहे आपला म्हणजे उद्यापासून मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात होते, तर आज आपण मटण खाऊन घेतो आहे ना समीक्षा. उद्यापासून काय सगळं बंद, किमान 1 महिना ना, मार्गशीर्ष महिना. तर चला आता आपण जेवायला बसलो आहे. सोबत आज काय वडे नाहीत, आज आपल्याकडे मेंदूवडे आहेत. तर चला या मंडळी जेवायला, मस्तपैकी जेवू आणि नंतर बोलतो. तर मंडळी आजचा दिवस पण असा धकाधकीच्या ह्याच्यात संपला. आज दिवसभर ते आपलं एक आपल्या विभागाचं थोडंसं ते आमचं काम होतं कमिटीचं, ते नेमकं ते लाईन फुटली. मग त्या लाईन इकडेच होतो जरा आणि त्याच्यात मग दिवस गेला. मग काय दुसरं आज बाहेर जाता नाही आलं, जरा जायचं होतं बाहेर पण नाही जाता आलं आणि इथेच बसलो म्हणजे आज इथेच गेला दिवस. आणि कंटाळा आला ना मंडळी, असा एवढा लय कंटाळा आला. हां पण मंडळी त्यातल्या एक चांगली गोष्ट आहे, तुम्ही माझे व्हिडिओ आता व्ह्यूज वाढत आहेत, चांगलं आहे. माझ्या त्या आपल्या जोगेश्वरी गुंफाच्या व्हिडिओला पण आतापर्यंत चांगला प्रतिसाद होते. मी चांगला प्रतिसाद ह्या अर्थाने बोलतो आहे, मी रोजच्यापेक्षा थोडासा चांगला प्रतिसाद, रोजच्यापेक्षा थोडासा चांगला प्रतिसाद भेटतो आहे. मी तुम्हाला माहिती आहे मंडळी, एक व्ह्यूज मला वाढली नाही तरी खूप आनंद वाटतो, खूप म्हणजे खूप आनंद वाटतो. एवढा आनंद वाटतो ना मंडळी काय सांगू तुम्हाला.
लय आनंद वाटतो. एक व्ह्यूज जरी वाढली ना तरी माझा आनंद गगनात मावत नाही. एक व्ह्यूज, एक सबस्क्रायबर, एक वॉच टाईमचा 10-15 मिनटं वाढली ना तरी मंडळी खूप हे वाटतं. असाच सपोर्ट ठेवा मंडळी, असाच सपोर्ट ठेवा. हा खूप जवळ आहे यश असं नाही म्हणू शकत. यशाची परिभाषा प्रत्येकाची वेगळी असते. पण जे करतो आहे गेल्या 3 वर्षापासून, हां बऱ्याच लोकांना बऱ्याच कमी कालावधीत यश भेटतं. मी तर अजून प्रयत्नच करतो आहे, प्रयत्नात धडपडतो आहे. पण धडपड ही चांगल्या गोष्टीसाठी होते माझी. त्यातनं काही शिकतो आहे नवीन. आणि एक हे आवड म्हणून चालू केलं होतं. स्पर्धेत नाही आहे मंडळी, मी कुठल्या स्पर्धेत मी सांगणार नाही, स्पर्धेत नाही कुठल्या, पण आवड आहे. आणि आवडीचं कधीतरी म्हणतात ना एक ॲम्बिशनमध्ये हे झालं माहीत नाही. पण आता मी करतो आहे थोडंसं, जेवढं जमेल तेवढं करतो आहे. तुम्ही साथ अशीच ठेवा. नक्कीच पुढे जात राहीन मी. एक एक पाऊल का होईना, पण पुढे नक्की जाईन. तर मंडळी आता तुर्तासरी या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.